16व्या वर्षी मृत्यू समोर उभा होता, पण एका भक्तानं शिवलिंगाची मिठी सोडली नाही. मग स्वतः महादेवांनी काय केलं, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. हर 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 महादेव. मार्कंडेयाची अद्भुत कथा. भक्तासाठी महादेवांनी काळालाही थांबवली. ही कथा आपण या मार्कंडेयाची अद्भुत अशी कथा. याचं आयुष्य देवानं फक्त 16 वर्षाचं ठेवलं होतं, पण त्याच्या भक्तीनं स्वतः महादेवांना धावून यावं लागलं. त्या भक्ताचं नाव आहे मार्कंडेय. एकदा मृकंड ऋषी नावाचे महान तपस्वी, त्यांच्या मनामध्ये एकच दुःख होतं, सगळं आहे माझ्याकडे, तप आहे, ज्ञान आहे, पण अंगणात लेकराचा मात्र आवाज माझ्या नाही. ऋषींनी महादेवाची कठोर तपश्चर्या केली. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली. शेवटी महादेवाला प्रसन्न व्हावंच लागलं आणि महादेव ऋषीच्या तपश्चर्येला प्रसन्न झाले आणि ऋषींना म्हणू लागले, ऋषीवर काय पाहिजे तुम्हाला? ऋषीवर म्हणतात, देवा तुम्हाला माहीत आहे मला काय पाहिजे ते, माझ्या अंगणात फूल खेळावं. देव म्हणू लागले, ऋषीवर तुम्हाला मी 2 पर्याय देतो. दीर्घायुष्य पण सामान्य बुद्धीचा पुत्र तुम्हाला होईल. दुसरा एक अत्यंत तेजस्वी आणि ज्ञानी पण माझा परमभक्त असेल, पण त्याचं आयुष्य फक्त 16 वर्षाचं असेल. ऋषी म्हणू लागले, क्षणभर त्यांनी विचार केला आणि म्हणू लागले, देवा आयुष्य मोठं असण्यापेक्षा जीवन मोठं असावं, म्हणून मला तुमचा भक्त म्हणून पुत्र द्या. आणि ऋषीचं मागणं देवांनी मान्य केलं आणि मार्कंडेयाचा जन्म झाला. लहानपणापासून मार्कंडेयाच्या ओठावर एकच मंत्र होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळी आजूबाजूची मुलं, शेजारची मुलं, गावातली मुलं खेळायची, पण मार्कंडेय मात्र शिवलिंगाजवळ बसून पूजा करायचा. आईला वाटायचं मार्कंडेयानं खेळावं, लेकरासोबत धिंगाणा करावा, हट्ट करावा एखाद्या गोष्टीसाठी, पण मार्कंडेयाची फक्त पूजा आणि पूजा सुरू राहायची. मार्कंडेय असं म्हटलं की हसायचा आणि आईला म्हणायचा, आई अगं माझा खेळ महादेवाच्या चरणाजवळ आहे. आईला पण त्याच्या बोबड्या बोलाचं हसू यायचं आणि तिच्या मनामध्ये मात्र एक गुपित दुःख लपलेलं होतं, कारण तिला माहीत होतं माझ्या लेकराचं आयुष्य फक्त 16 वर्षाचे. वर्ष सरत गेली, महिने सरत गेली. मार्कंडेय 16 वर्षामध्ये आला. घरात आनंद होण्याऐवजी जिकडं तिकडं शांतता शांतता वाटायची. आई बाळाकडे पाहायची, डोळे पुसायची, रडायची. बाळाकडे पाहायची, डोळे पुसायची, रडायची. एक दिवस मार्कंडेय न राहून आईला म्हणाला, आई मी पाहतोय तुला सारखं, तू माझ्याकडे पाहतेस, रडतेस, डोळे पुसतेस, काय कारण आहे? आई म्हणायची, काही नाही रे बाळा. मार्कंडेय पुन्हा विचारायचा, तुझ्या डोळ्यात पाणी आलं आणि ते मला कळणार नाही का? काय झाले मला सांगावंच लागेल. आणि आईला राहावलं नाही आणि तिनं सगळं सत्य आपल्या बाळाला सांगून दिलं. बाळा, अरे तुझं आयुष्य फक्त 16 वर्षाचं आहे रे. क्षणभर पुन्हा शांतता. मार्कंडेय घाबरला नाही, डगमगला नाही, भिला नाही. त्यानं उलट आईच्या चरणावर डोकं ठेवलं आणि आईला सांगितलं की आई याकरता तू रडतेस का? अगं तुम्ही मला जन्म दिला ते तुम्ही माझे आई वडील आहात आणि ज्यांना माझं आयुष्य लिहिलं ते महादेव आहेत. आता पुढचं आयुष्य फक्त पुढचं काम फक्त आता महादेव करतील बरं, म्हणून काळजी करायची नाही असं म्हटलं आणि तो पुन्हा शिवमंदिरामध्ये गेला. 16 वर्षाचा शेवटचा दिवस निघाला. मार्कंडेय पुन्हा शिवलिंगासमोर मार्कंडेयाने दिवा लावला, बेलपत्र वाहिली, छानपैकी पूजा केली आणि डोळे मिटून जप सुरू केला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तिकडे यमलोकामध्ये चर्चा सुरू झाली. चित्रगुप्ताला यमराजांनी विचारलं, काय झालं मार्कंडेयाचं, काय करायचंय? चित्रगुप्ताने सांगितलं की महाराज वेळ जवळ आली, भक्ताला आता इकडं आणावं लागेल आणि म्हणून चला. भक्ताला आणायला निघाले. यमराज आपल्या महिषावर बसले आणि पृथ्वीवर निघाले. मार्कंडेय शिवलिंगाच्या पिंडीला धरून घट्ट बसले होते मंदिरामध्ये. यमराजांनी पाहिलं आणि मार्कंडेयाला आवाज दिला, मार्कंडेया तुझी वेळ आली, चल आमच्या सोबत. मार्कंडेयाने वळून पाहिलं आणि विचारलं, माझी वेळ आली? हो आली असेल ना, पण मी ज्यांचे चरण धरलेत त्यांची तुम्ही परवानगी घेतली का आम्हाला नेण्याआधी? यमराज म्हणाले, अरे आम्ही मृत्यूला घेऊन जातो सोबत, मृत्यूला परवानगी लागत नाही. मार्कंडेय म्हणाला, असं होणारच नाही, कारण माझ्या महादेवाला विचारूनच तुम्हाला मला घेऊन जावं लागेल. यमराजाला राग आला आणि त्यांनी पाश फेकला. तो पाश मार्कंडेयासह शिवलिंगाच्या पिंडीभोवती पडला. अचानक शिवलिंगातून प्रचंड तेज प्रगट झाला आणि मंदिर हादरलं. आकाशात गडगडाट झाला आणि त्या शिवलिंगातून स्वतः महादेव प्रगट झाले. महादेवाच्या डोळ्यामध्ये रुद्रभाव होता. महादेव म्हणाले, यमराजा, माझ्या भक्ताला स्पर्श करण्याआधी माझी परवानगी घेतली होती तुम्ही आणि निघालात माझ्या भक्ताला घेऊन जायला, त्याआधी तुम्हाला माझी परवानगी घ्यावी लागेल.
असं ऐकताच यमराज त्या महादेवासमोर नतमस्तक झाले आणि महादेवाने पुन्हा एकदा मार्कंडेयाकडे वळून पाहिलं. अजून सुद्धा मार्कंडेयाने महादेवाचे चरण सोडले नव्हते आणि मुखातून ओम नमः शिवायचा जप मात्र सतत सुरू होता. महादेवाचं सुद्धा हृदय द्रवलं आणि महादेव म्हणू लागले, वत्सा, तुझी भक्ती मला जिंकली रे, तुझ्या भक्तीनं तू मला जिंकून घेतलं. आता तुला मृत्यूचं भय नाही, तुला मृत्यू नाही. मार्कंड्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि मार्कंडेय म्हणू लागले, देवा, मला अमरत्व नकोय, माझ्या मनातली तुमची भक्ती मात्र मरू देऊ नका. महादेव प्रसन्न झाले आणि मार्कंडेयाला चिरंजीव होण्याचा वर मार्कंडेयाला महादेवाने दिला. श्रोते हो, आपण देवाला काय मागतो भक्ती करत असताना? पैसा मागतो, घर मागतो, जमीन मागतो, नोकरी, संसारातली सुख, मुलं बाळ. पण मार्कंड्याने काय मागितलं? देवा, माझी भक्ती मरू देऊ नको. म्हणून संकट कधीच येणार नाहीत असं नाही बरं. भक्ती म्हटलं की तिथं संकट आलीच. देव सुद्धा आपली परीक्षा पाहत असतो. भक्ती म्हणजे संकट आली तरी मनातला देव, मनातला महादेव हल्ला नाही पाहिजे. मृत्यू समोर उभा होता, पण मार्कंडेयाने शिवलिंग सोडलं नाही. म्हणूनच ज्याने महादेवाला घट्ट धरलं त्याला काळ सुद्धा हात लावू शकला नाही. काळ आला दारी तरी भक्त डगमगला नाही. काळ आला दारी तरी भक्त डगमगला नाही. महादेवाच्या चरणाची मिठी त्याने सोडली नाही. महादेवाच्या चरणाची मिठी त्याने